नमस्कार. MN न्यूजमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत. थोर समाजसेवक, समाजवादी विचारांचे नेते स्वर्गीय डॉक्टर बाबा आढाव यांची श्रद्धांजली सभा विरंगुळा केंद्र लोणावळा येथे संपन्न झाली. या सभेला सुरेखा जाधव, श्रीधर पुजारी, विलास बडेकर, संजय अडसुळे, नगराध्यक्षपदाचे उमेदवार राजेंद्र सोनावणे, नारायण पाळेकर, ॲडव्होकेट साहेबराव टकले, नवनाथ लेनगर, सच्चिदानंद बलराज दळवी, राजाराम साबळे, पांडुरंग तिखे आदींनी डॉक्टर बाबा आढाव यांना श्रद्धांजली वाहत बाबांच्या विविध गुणांचे ज्येष्ठ कार्यकर्ते भाऊसर यांच्या अध्यक्षतेखाली दर्शन घडवले. पाहूया या शोकसभेचा वृत्तांत. डॉक्टर बाबा आढाव यांचा माझा परिचय राजाराम साबळे यांच्या माध्यमातून झाला. साधारण 85-84 दरम्यान लोणावळा शहरामध्ये कष्टाची भाकर हे केंद्र सुरू झालं आणि अंमलपंचायत तर अशा गीतातून बाबाही म्हणायचे आणि ते आम्ही सुद्धा त्याच्यात आत्मसात केलं. तर त्याच्यातलं एक गीत मला आठवलं आणि ते मी म्हणणार आहे. मानसा इथे मी तुझे गीत गावे, मानसा इथे मी तुझे गीत गावे, अशी गीत गावे की तुझे हित व्हावे. डॉक्टर बाबा आढाव यांची माझी ओळख 1980 साली त्यांची झालेली आहे. परंतु बाबांच्याबद्दल पुणे शहरापासून अनेक वाचनामध्ये, सांगण्यामध्ये, ऐकण्यामध्ये, टी व्हीवरच्या कार्यक्रमांमध्ये पाहायला मिळतो. पुण्यामध्ये त्यांनी त्या ठिकाणी हमाल कसे त्या योगदानाचा प्रसार संपूर्ण महाराष्ट्रात झालेला दिसतो. मुळातच ह्या सर्व गोष्टी लक्षात घेता आम्ही लोक धरणग्रस्त हे सुद्धा त्यांना त्यावेळेस अप्रोच झालो आणि आमच्या चळवळीला त्यांनी 83 नंतर फार चांगल्या प्रमाणामध्ये चांगल्या उच्च विचारसरणी घेणारे अनेक शिबिरं घेऊन, अनेक आंदोलनं करून, अनेक महाराष्ट्रावरच्या संपूर्ण चळवळीला फार मोठी गती देण्याचे आठवणीकृती आपण श्रद्धांजली सभेचा कार्यक्रम घेतलेला आहे. त्या या देशाचे अत्यंत कर्तृत्ववान, प्रज्ञाशील असं संयमाने जीवन जगणारे कष्टकरी कामगारांचे आणि पीडितांचे, शोषितांचे, महिलांचे कैवारी मंगळवारी दुःखद असं निधन झालं. आणि ही वार्ता जेव्हा आम्हाला समजली त्यावेळेला टाटा धनगर संघर्ष समिती मावळ मुळशी खामशेट या ठिकाणी आमची एक मीटिंग होती आणि त्या मीटिंगमध्ये बाबांना आम्ही त्या ठिकाणी श्रद्धांजली वाहिली. ऑल इंडिया रिटायर्ड फेडरेशन लोणावळा शाखेच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून सांगतो. धन्यवाद. जसं बारसं झालं तसं धावा हा होणारच. याच्या आतमध्ये जे काही जीवन आहे हे तो जीवन कसं जगला, किती जगला, याच्यापेक्षा तो कसा जगला हा खूप मोठा बोध आपण घ्यायचा आहे. खर तर या भारत भूमातेला 3 सुपुत्र लाभलेले आहेत. पहिलं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर बाबा आमटे आणि आमचे बाबा आढाव. हे खरं तर एक वैचारिक नेतृत्व आणि या वैचारिक नेतृत्वाला की बाबांनी खूप महान कार्य केलेले आहे आणि बाबांसारखं सर्व गायगरिबांना, काचपत्रेवाल्यापासून आम्हाला पंचायतीच्या आम्हालापासून तर सर्वांच्यापासून त्यांनी खूप कार्य मोठं केले. आणि आम्ही जे आता हे बोलायला शिकलोय ते बाबांच्या आणि आमच्या बापूंच्या, साबळे साहेब यांच्या कर्तृत्वानेच बोलायला लागले. त्यांनी आम्हाला खूप शिकवलं, खूप महिला मंडळामध्ये कार्य करायला लावलं आणि खूप मोठी मोठी कार्य त्यांच्या हाताने झालेली आहेत. तसंच बाबांनी सर्वांसाठी खूप कष्ट घेतले आणि खूप कामं केली. त्याबद्दल बाबांचे आभार मानतो. आणि बाबांच्यासाठी बोलणं म्हणजे खूप एकदम ह्याच्यासारखं आहे. त्यांच्या बाबतीत आमच्या कार्यकर्त्यांनी बोलणं म्हणजे उचित नाही. परंतु बाबांनी
ज्यावेळेस सामाजिक संघटनांमध्ये काम करत असताना कुठल्या समाजाचा, कुठल्या थरातला, कुठल्या जातीतला, कुठल्या पंथाचा विचार न करता एकच दृष्टिकोन, जो पिछाडला आहे, जो मागं राहिला आहे, जो अस्पृश्य आहे, जो असंघटित आहे, त्यांना संघटित केलं पाहिजे, त्यांना त्यांच्या न्याय हक्कासाठी लढा दिला पाहिजे. बाबांनी अनेक आंदोलनं केली. तेच उपस्थित बंधू आणि भगिनींनो, बाबांच्या या भावपूर्ण श्रद्धांजलीच्या कार्यक्रमात आपण जमलेलो आहोत. या महाराष्ट्राला फुले शाहू आंबेडकर यांचा पुरोगामी महाराष्ट्र आपण म्हणतो. आणि यामध्ये समाजवादी चळवळीमध्ये काम करणारे जे काही अग्रगण्य लोक होती, ज्याच्यामध्ये नागर गोरे असतील, रेशम जोशी असतील, भाई वैद्य असतील, फर्नांडिस असतील, आणि त्यांच्यामध्येच बाबा आढावसुद्धा होते. हा समाजवादी पक्षाचा वारसा जो चालत आला, मला असं वाटतं की बाबांच्या रूपाने, त्यांच्या जाण्याने त्याच्यामध्ये फार मोठी पोकळी निर्माण झालेली आहे. कारण बाबांनी जे काम केलेलं आहे ते उपेक्षित समाजासाठी केलेलं आहे, की ज्या समाजाकडे कोणाचंही कधी लक्ष नव्हतं. डॉक्टर असताना आपला वैद्यकीय व्यवसाय करत असताना ते व्यवसाय चांगला चालला होता. परंतु व्यवसाय करत असताना त्यांना असा अनुभव आला की आपल्या ह्या भागामध्ये राहणारे दिनदुबळे असतील किंवा कष्टकरी असतील किंवा संकट कामगार असतील, त्यांना न्याय मिळत नाही आहे. म्हणून बाबासाहेबांनी आपला वैद्यकीय व्यवसाय बाजूला ठेवून त्यांनी विचार केला की आपण ह्या लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजे. म्हणून बाबासाहेबांनी आम्हाला पंचायतसारखी संघटना स्थापन केली. बाबांचं ज्यावेळेस माहीत पडलं, खरोखरच अतिशय जवळचा कुटुंबातला आमचा माणूस गेला असं दुःख संपूर्ण महाराष्ट्राला झालं. बाबांच्याशी बोलायचं झालं तर ती तरुणांची प्रेरणा होते. ज्यावेळेस आम्ही कॉलेजेस सोडलं आणि कुठंतरी चळवळीच्या माध्यमातून आमचं समाजाला योगदान द्यायचं काम सुरू केलं, त्या काळामध्ये साधारणपणे 82च्या आसपास बाबांचे आणि आमचे संबंध, मंडल आयोग व नामांतराचा लढा, या 2 लढ्यासाठी जीवाचं रान करणाऱ्या नेत्यांपैकी आम्ही बरेच नेते पाहिलेत. ज्या खऱ्या अर्थाने बाबा आढाव यांच्या कार्याला स्पर्श झालेल्या सर्वांना नमस्कार. आज आपण अत्यंत वेदनादायी प्रसंगी येथे जमलो आहोत. बाबा आढाव हे पुण्याचे महान सामाजिक कार्यकर्ते, मानवतावादी आणि दुर्लभ घटकांसाठी लढा देणारे प्रेरणादायी स्थान, भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आपण एकत्र जमलो आहोत. बाबा आढाव यांचे संपूर्ण आयुष्य मानवांसाठी कार्य समर्पित होते. त्यांनी कोणत्याही मोठ्या पदाची, सत्तेची, प्रसिद्धीची इच्छा न ठेवता तळागाळातील लोकांशी संघर्ष केला. भटक्या दाटिया म्हणा, जे संजयती म्हणा, वचूबाई पत्रावाला म्हणा, ते बाबा आम्हाला पंचायतची लोक आली, आता आपला भाऊ आणणार, कार्टूनचा भाऊ आणणार. डॉक्टर बाबा आढाव यांचं वयाच्या 95 वर्षी वृद्धापकाळ निधन झालं. आज या ठिकाणी श्रद्धांजली कार्यक्रम असताना उपस्थित असलेले ज्येष्ठ नेते भाऊसाहेब साहेब, संग्रामजी सावे, सन्माननीय इतर व्यासपीठ त्यांच्या चळवळीमध्ये अनेक वेळा सहभागी झाले. नर्मदा बचावच्या आंदोलनाच्या नेत्या मीराताई पाटकर यांच्याबरोबर बाबा आणि आम्ही मुंबईमध्ये आझाद मैदानावर मोठे आंदोलन केलं. आम्हाला त्यावेळेस पिंजऱ्यामध्ये टाकून जेलमध्ये टाकण्याचा देखील प्रयत्न केला. त्याचप्रमाणे लोणावळ्यातील PLC संकुलामध्ये डॉक्टर बाबा आढाव देखील अनेक वेळा उपस्थित होते. त्यानिमित्तानं उपस्थित व्यासपीठावरील सर्वच मान्यवर, कारण वेळ झालेला आहे, प्रत्येक बाबासाहेबांवरती प्रेम करणारे हजारो असतील, परंतु आज इथं जरी पाहिलं तरी शेकडो माणसं त्यांच्या बरोबरीने त्यांनी घडवलेली माणसं आहेत. त्यामुळे आमच्यासारख्या लहान कार्यकर्त्यांनी काय बोलावं, परंतु एक पद आलं की पदानंतर ती जबाबदारी येते. म्हणून खरं तर मी तुमच्यापासून लहान असून सुद्धा तुमच्यासमोर बोलायची हिंमत करतो. उभे राहिलेल्या सगळ्या माणसांनी मोठं साहित्य निर्माण केलं.
बेरड सारखी कथा आली, आक्रोश सारखी कथा आली, अनिल औषधांचं सगळं साहित्य आलं, वकिलांचं साहित्य आलं. हे सगळं बाबा आढाव नावाच्या माणसाने केलं. बाबा आढावांच्या चळवळीमध्ये जी माणसं आली, ज्या संस्था आल्या, त्या माणसांना कळलं की अरे हे आपला समाज आहे. तुम्हाला काय म्हणजे तुम्हाला माहिती आहे का महिलांना काय वेदना होत असतील? तो वडाचा चीक लावायचा आणि जड आली म्हटलं की म्हणायचं दिव्य आली हिला आणि तिला सोडून द्यायचं. त्या बायकांसाठी पहिलं आंदोलन उभं केलं बाबा आढावांनी निर्माण केलं. आळंदीच्या सगळ्या संस्थांमध्ये अस्पृश्यांना त्या तंबोऱ्याला हात लावू दिला जायचा नाही. अगदी मामा दांडेकरांच्या त्यावेळेला बाबांनी पहिल्यांदा आळंदीत आंदोलन केलं की जर समतेचा संतांचा विचार आहे तर मग समतेने वागायला पाहिजे. हे बाबांनी केलं. बाबांनी काय काय केलं या गोष्टीला एक गाव एक पाणवठा इथपर्यंत नाही. मौजेसारख्या संस्थेने सुद्धा बाबांचं एक गाव एक पाणवठा हे पुस्तक प्रकाशित केलं. लक्षात ठेवा, बाबा ही सामाजिक चळवळ आपल्या वेगवेगळ्या ज्या समाजामध्ये बाबांना काही गरज नव्हती या गोष्टीची. लक्षात ठेवा, बाबांना सतत त्या काळचे राज्यकर्ते सांगत होते मराठा आहेस, मराठा आहेस, मराठा आहेस. जे दत्ता देशमुखांना सांगत होते अरे मुख्यमंत्री हो, तू फक्त कम्युनिस्ट सोडून आमच्यात या मुख्यमंत्रीच करतो तुला. नाही दत्ता देशमुख गेले, बाबांनाही हे सांगत होते अरे मराठा सत्तेमध्ये घे. बाबा गेले नाही. बाबा म्हटले माझा जीव तिथे रमत नाही, माझा जीव रमतो या कष्टकऱ्यांमध्ये. म्हणून सुरक्षित कामगाराची चळवळ कशी चालू या संदर्भात सर्वांनीच मांडणी चांगली केलेली आहे. मांडणी करत असताना माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांनी त्याच्याबरोबर गेले 1981 पासून काम करत असता काय हे काम चालू आहे. हे काम करत असताना त्यांच्याबरोबर काही लढे केले. ते शेतकऱ्यांचे लढे कारला साधापूर असतील. त्या शेतकऱ्यांची कहाणी आपल्या सर्वांनाच माहिती आहे. शेतकऱ्यांच्या बाबतीत सुद्धा ती अडचणी बाबा हे नाव घेतलं की इथं आमच्या अंगात असं एखादं वारं येतं, तसं एक वारं येतं आणि त्या दृष्टीनं आम्ही जे करत होतो विचारही करत होतो की पुढे उद्या काय होणार, त्याच्या ह्या आंदोलनातून परिणाम नेमके काय होतील, काय करावं लागेल, कुठे जेलमध्ये जावं याचा सुद्धा विचार आम्ही करत होतो. अशी एक मोठी विद्युती आज जाते. त्याचबरोबर सर्व मान्यवर, सर्व शोकाकुल परिवार, आज आपण आपले ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर बाबा आढाव यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी या ठिकाणी जमलो. आणि बाबा आढाव म्हणजे सगळ्यांनी जवळून पाहिलेलं एक व्यक्तिमत्व आणि लोणावळेकरांना लाभलेला त्यांचा जो संपर्क होता, त्यांचे जे संवाद करता आले. ज्यावेळेस या ठिकाणी सर्व कामगार म्हणजे मोलकरणी ज्या घरकाम करणाऱ्या महिला आहेत त्यांना न्याय देण्यासाठी या ठिकाणी त्यांनी एक मेळावा घेतला होता आणि सगळ्या महिलांना या ठिकाणी त्यांनी बोलवलं. त्यांच्या पुढाकारांनी तो मेळावा घेतला गेला. कारण या घरकाम करणाऱ्या महिलांना देखील न्याय मिळाला पाहिजे आणि जे असंघटित कामगार आहेत त्यांना संघटित करण्याचं काम हे बाबांनी केलं. तर शेठची भटजीचे आधुनिक दास अशी ग्रंथ प्रकाशित झाले. महाराष्ट्रातील सामाजिक इतिहास संशोधन या ग्रंथांना संस्थाचे पुरस्कार मिळाले. 1979 मध्ये नामांतर आंदोलन पुणे छत्रपती संभाजीनगर. मोठा प्रश्न आहे. बाबांच्या बरोबरच महाराष्ट्रातले जेवढे आपले नेते होते तेवढंच काय मी साने गुरुजींच्या मांडीवर बसलेला मुलगा आहे. वयाच्या 8व्या-9व्या वर्षी मी साने गुरुजींच्या मांडीवर बसलेला माणूस. माझा मोठा भाऊ राष्ट्रसेवा दल होता. त्यांनी मला राष्ट्रसेवा दलाचं हे दाखवलं आणि मी वयाच्या 10व्या वर्षापासून राष्ट्रसेवा दलामध्ये आजपर्यंत सेवा दलामध्येच आहे. सेवा दलाचं काम केलं आहे. सेवा दलाच्या महाराष्ट्राचा अध्यक्ष म्हणूनही काम केलं. पुणे जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणूनही मी काम केलं आहे. एवढंच नव्हे तर आणि त्याच्याबरोबरचे जे सदस्य कार्यकर्ते होते हे सगळे कार्यकर्ते मुकेशजींच्याकडे यायचे नाही. त्यांच्याबरोबर माझ्या चर्चा व्हायची. अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी MN न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.